सरकारी शाळा का बंद पडून राहिल्या? का कारण आहे आता तिले कारण एकच आहे की लोक आता दिखाव्याची श्रीमती जगून राहिले. तर अमक्याने टाकलं ना लेकरं शहरात, त्या घरी खाले नसन काही, तो शहरात टाकन दादा, हे लक्षात ठेवा. आता मास्तरीन पटावली ते 10 राहायचे शाळेत 5. कळलं काय? तुम्हालाही माहिती आहे ना, सरकारी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्या शिक्षणानं माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पण आता हे तर दूध कमी पिऊन राहिले लोक, मिलावटचं जास्त पिऊन राहिले, म्हणजे इंग्लिश मिडियमचं दूध. तुम्हाला वाटत असेल इंग्लिश मिडियममध्ये पोट्ट टाकलं तर पोट्ट हुशार होणार, हे गलत फहमी आहे तुमची. इंग्लिश मिडियममध्ये पोट्ट टाकत असाल तुम्ही, फक्त तुमचा इज्जत वाढते दिखाव्याची आणि तुमच्या खिशाला काय बसते? खिशाले तुमच्या बसते खाच. जेव्हा मग खिसा रिकामा होत राहते तेव्हा तुम्हाला वाटते की सायचं आपलं पोट्ट आपण सरकारी शाळेत टाकलं असतं, गावातल्या ठिकाणी टाकलं असतं तर जमलं असतं. म्हणून म्हणतो त्या इंग्लिश मिडियममध्ये काही कामाचं नाही. त्या पाकिटचं दूध पिणं काहीच कामाचं नाही. देशीचं दूध प्या, देशी गायचं दूध प्या. कारण हे जे दूध आहे हे फक्त गव्हर्मेंट शाळेत भेटते दादा, प्रायव्हेट आणि इंग्लिश मिडियममधल्या शाळेत भेटत नाही. माझा बोलण्याचा अर्थ कळला असेल तुम्हाला. कारण दिखावा करू नका, कारण सरकारी शाळेमध्ये मोठे लोक मोठे झाले बरं, लक्षात ठेवा. जय जवान जय किसान.